गणपती बाप्पा मोरया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. ॲज प्रॉमिस्ड हा आहे पुढचा व्लॉग. काल वहिनीने मला खूप राबवून घेतलं आणि आज ती मला घेऊन गेली होती पार्लर मध्ये. बघा पुढे काय झालं. ध्यान से देखो ये औरत को, ये सुबह आपके हाथ में झाड़ू देती है, दोपहर को चम्मच देकर खाना बनवाती है और शाम को आपको पार्लर में ले जाकर ऐसे फुट मसाज कराती है. ये भोली भाली दिखने वाली औरत एक ऐसी महिला है जो गांव में रहते हुए भी अपनी ननद को बहुत तकलीफ देती है. ये कहती है आराम के लिए आइए और आराम हराम कर देती है. पार्लर में लाकर फिर ये उस औरत से कमीशन लेती है और ये कमीशन लेकर इसने अंजनगांव में एक बहुत बड़ा बंगला बनाया है. वहिनीला छळणे हा प्रत्येक नंदेचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो अधिकार बजावून आणि थोडा वेळ तेथेच वामकुक्षी घेऊन जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा बघते तर काय, मंदार आणि वेद कॅरम खेळत बसलेले होते. कृतिका आणि ओवी मध्ये बॅडमिंटनची मॅच चालली होती. मी म्हटले ए आळशी मंदार, उठ आणि जरा माझ्यावर बॅडमिंटन खेळ. तो किती शहाणा, 2 मिनिटं माझ्यावर बॅडमिंटन खेळला आणि मग त्याने वेदला माझ्या मागे लावलं. वेदने मला इतकं पळवलं की काय सांगू. मग मी कृतिकाला म्हटलं, कृतिका आप तुझे मेरा पतला लेना होगा. तिने मंदार बरोबर खेळण्याचा प्रयत्न केला पण मंदार किती शहाणा जागचा हाले ना. आणि मग मी दादाला म्हटलं, दादा तुला माझ्या राखीची शपथ या मंदारला हरव. मग दादानी बदला घेतला आणि मंदारला जे काय हरवलं टाळ्या. पोरं भयंकर त्रास देत होते म्हणून दादानी सगळ्या सायकली टकाटक करून आणल्या आणि मुलांना सांगितलं, ए जरा सायकली चालवा. दादाच्या घराच्या शेजारी हे भजन सुरू होतं. मग मी ते रेकॉर्ड केलं आणि घरी जाऊन बघते तर काय, हो मोठी बहीण छोट्या बहिणीचे केस विंचरती बाई केस विंचरती, छोटा भाऊ दोघांकडे टकमक बघितो. कसं काय सुचतं ना मला हे. त्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवून मी आणि ओवीने केली गणपतीची आरती करताना इतकं छान आणि प्रसन्न वाटलं ना की मी तुम्हाला सांगूच शकत नाही. मग म्हटलं चला आता जरा मुलांना छळूया. हे राहू द्या, चला उतरा काका उतरा. आता म्हणा, आम्ही चॉकलेट खाणार नाही, आम्ही रेड करणार नाही, शाळेला दांडी मारणार नाही, आईकडे हट्ट करणार नाही. याला पण ठेवा मंदारला. कृतिकाला पण काही गोष्टी बोलवून घ्यायच्या. जेवण झालं दादा आणि काकांनी महालक्ष्म्यांची सजावट करायला सुरुवात केली आणि काहीच वेळात ती सजावट इतकी सुंदर दिसत होती की काय सांगू. आता आम्ही वाट बघतोय गौरींची. गौरी कधी येतात आणि कधी नाही असं झालं होतं आम्हा सगळ्यांना. एका ताटात 2 जणांनी जेवण्याचं कारण काय? ताटं कमी आहेत की प्रेम आहे? सो आजचा मेनू आहे हा आमच्याकडे भेळ, ओली भेळ आणि खिचडी. बाय कृतिका. कशी झाली आहे सगळ्यांनी सांगा. एकदम बेस्ट. मंदार तुझं कौतुक ग्राह्य धरलं जाणार नाही कारण तुला ऑप्शन. वहिनी कसं झाली खिचडी? ओवी घासभर खिचडी आणि भेळ खाऊन मी ठरवलं गुलाबजामाचा आपणच करूया. तुम्हाला तर माहितीच आहे वहिनी आणि कृतिकाचा फुलोरा बनवण्याचा स्पीड. Yummy, tasty. Sugar syrup. She's making a sugar syrup, so cardamom powder. Elaichi powder, hi. Share which is very costly, but we are at our brother's house, so we are like using it unconditionally. Oh, that kharcha. Malpura kharcha. You can see that's my bade uncle, bade papa, and he is doing all the work. You know, he is the eldest, but if you see his enthusiasm, he is the youngest. And he is fit. And he is fit, yes. And that guy is my brother, who just like to show that he is working, but he is doing nothing. ही माझी बहिणी, हिला मीच स्वयंपाक शिकवला. जेव्हा हिचं लग्न झालेलं काही येत नव्हतं, हळूहळू मीला सगळं शिकवलं. वहिनीला आणि कृतिकाला टोमणे मारत गुलाबजाम तासाभरात कसे बनले आम्हाला कळलंच नाही. ही कामाची मुलगी. काल अख्खा दिवस घेऊनही फुलोरा पूर्ण तळून झालाच नव्हता. मग शेवटी तो आज तळायचा होता. ओवी म्हणाली, आई तू किती कामं करशील, मी करते असं म्हणून ओवीनं शेवटी मला मदत केली आणि या दोघींचा स्पीड तर
जवळजवळ 200 गुलाबजाम बनवून ओटा स्वच्छ धुवून घर झाडून मी सोफ्यावर बसले. मग म्हटलं आता गाद्या तर मी मंदारलाच टाकायला लावणार. तर मंदार माझ्या समोर उभा. मी त्याला काम सांगणार तेवढ्यात त्याने मला विचारलं, दीदी थकलीस का गो? म्हटलं बापरे, याला आपली केवढी काळजी. पण नाही रे नाही मंदार, थकली नाहीये मी. तर म्हणतो थकली नसशील तर मला हेड मसाज कर. जे डोक्यात विचार आला, या मुलाने दिवसभराचा आधी माचीसची काडी सुद्धा इकडची तिकडे केली नाही, दिवसभर झोपा काढल्या, याला कशाला हवी आहे हेड मसाज. पण म्हटलं जाऊ दे. मग मंदारला आणि दादाला हेड मसाज दिली आणि थकलेली मी झोपी गेले. माझा आजचा दिवस असा गेला. तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा आणि तुमच्या काही सूचना असतील ना तर त्याही नक्की सांगा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. पुढच्या व्लॉग मध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.